सांगली जिल्ह्यात अनेक तालुक्यात जोखीम घेऊन शेतकऱ्यांकडून पेरण्या केल्या जातात। जो काही पाऊस पडला त्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या ओलाव्यावर शेतकरी पेरणी करताना दिसतात। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 38% आसपास पेरणी झाली असून सर्वाधिक पेरणी ही पश्चिम भागातील तालुक्यात झालेली दिसून येते। तर पूर्वेकडील तासगाव तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 20% पेरणी झाली। सांगली जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये पश्चिमेकडील तालुक्यामध्ये काहीसा पाऊस झाला, मात्र पूर्वेकडील तालुके हे कोरडेच राहिलेले आहेत। मात्र यामुळं या पूर्वेकडील तालुक्यामध्ये जो पेरणीचा वेग आहे तो अगदी कमी आहे। आपण सध्या तासगाव तालुक्यामध्ये आहे, जी आत्ता या तासगाव तालुक्यामध्ये मका वगैरे अन्य खरीप पिकाची पेरणी होते ती खरं तर जोखीम घेऊन शेतकरी पेरणी करतो, कारण आता जो अपेक्षित पाऊस आहे तो झालेला नाही आहे। मात्र ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे ओल आहे या ओलीवरती शेतकरी पेरणी करतोय, पुढं किती दिवसानं पाऊस पडेल याची खात्री नाहीये आणि त्यामुळंच या ठिकाणी सध्या पेरणी जे क्षेत्र आहे ते अगदी कमी आहे। आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहेत। खरं तर जोखीम घेऊन पाऊस झाला का खरं मागच्या आठवड्यामध्ये? काही पाऊस एकदम कमी प्रमाणात पडला, तुरळक पाऊस पडला, त्यामुळे पेरणी योग्य होईल नाही। तरीही जनावरांच्या चाऱ्याचा विचार करून पेरणी सुरू आहे। काय काय पेरता तुम्ही? आता सध्या मक्काच पेरतोय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव, सांगली।